दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महानुभाव शितोरे आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम श्री क्षेत्र आहेरमलगड ढाकेफळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी भूमी पवित्र केली, या पवित्र भूमीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे श्रीचरण लागले। त्या गावामध्ये आज मला सेवा करण्याचा योग मिळाला। ढाकेफळ हे फळ देणार आहे आणि म्हणून श्री क्षेत्र आहेरमलगड या ठिकाणावरूनच मला वेद निर्माण झाला। या स्थानाचा वेद लागला आणि मग वेद म्हणजे आवडी, आवडी म्हणजे सवडी। ज्याला आहे आवडी त्याला आहे सवडी। अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आवडी लागली आणि स्वामींना मी शरण गेलो। तुम्हा सर्वांना मी ज्ञात आहे की मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी नतमस्तक झालेलो आहे। आहेरमल या गडापासूनच उद्धरण कार्याला माझ्या मोक्ष मार्गाच्या रस्त्यावरचे काटे बाजूला झाले आणि असे या पावन पवित्र भूमीवर आज मला सेवा करण्याचा योग लाभला। सर्व साधू संत पुजारी वर्ग, सर्व उपदेशी, सर्व वैष्णवपंथी सर्व मला जाणतात। आपल्या मठातल्या आई ह्यावी मला जाणता आणि मठातल्या आईचं तुम्हालाही मार्गदर्शन आहे। त्यापूर्वी आमचे कैवल्यवासी काशीनाथ गाढवे हे मला जाणत होते, अक्का होत्या। सुंदर असं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही एक दोन वेळेस देव करायला गेलो आणि धीरे धीरे माझा मार्ग बदलत गेला। मी मोक्ष मार्गाच्या रस्त्याला लागलो। ज्या ढाके फळाने मला फळ दिलं ते म्हणजे माझं अनुसरण झालं, मला दीक्षा घडली। 5 दिवसाची सेवा करण्याचा योग या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र अशा पावन भूमीवर हा योग आलेला आहे। मी माझे संबंधी म्हणून मी इथं आलो नाही किंवा त्यांनी मला बोलवलं म्हणूनही आलो नाही। मी खास तर तुमच्यासाठी आलो, कारण मलाही पुढे जायचं आहे। त्यांना म्हणत होतो पुढे बघू आपण, पण ते म्हणणे आताच करायचं आहे। योगायोग असतो मित्रांनो सगळा, आणि तुमचा आमचा योग आला। कित्येक वर्ष, कमसे कम 14 ते 15 वर्ष झाले तुमचा आणि माझा संवाद होत आहे। मी कृष्ण कथा सांगायचा विचारामध्ये आहे, तर तुम्ही म्हणाल ती कथा मी सांगायला तयार आहे। कृष्ण कथा यासाठी की सर्वांना कळते, सर्वांना
उमसते आणि म्हणून ती निवडली. ज्यांनी बोलवलं त्यांनीच निवडली. हे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा इतक्या तन्मय करून देणाऱ्या आहेत. आपल्याला हृदयामध्ये पीळ बसतो मित्रांनो. इतक्या सुंदर अशा कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आहेत. सांगेन मी तुम्हाला त्याही कथा, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण 5 दिवसात मी तुम्हाला 5 लीळा सांगणार आहे. एका लीळेला 1 दिवस लागतो, म्हणजे 1 घंटा लागतो. कृष्ण कथा आहे म्हणून मी कृष्ण जन्म कसा झाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला तर काही जास्त येत नाही, पण हा प्रयत्न आहे मित्रांनो. ज्ञान हे खूप गहन आहे. ज्ञान हे खूप मोठं असतं आणि ज्ञान मला झालं नाही. हे ज्ञान काढायच्या मार्गावर आहे. ज्ञान हे अथांग समुद्र आहे. जोपर्यंत काढत राहणार तोपर्यंत ते कमीच आहे. त्यामुळे संपूर्ण ज्ञान जेव्हा विशेष ज्ञान होतं ना तेव्हा होत असतं. पूर्ण ज्ञान अजून नाही झालेलं. शाब्दचरित झालं की माणसाला अपरोक्षाची झिनी बांधत असते. अशा प्रकारे आपण आपल्या कथेकडे वळणार आहोत. श्रीकृष्ण भगवंताची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर अशी कथा आहे, तुम्हाला माहिती आहे, पण आजचा दिवस मी त्या कथेमध्ये टाकणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ही कथा खूप सुंदर आहे. तुम्हाला जरासन माहित असेल. जरा नावाच्या राक्षसींपासून जरासन जन्माला आला. जरासन आणि उग्रसेन राजा यांचं द्वंद्व चालायचं, यांचं युद्ध चालायचं. एकमेकाला आठवत नव्हते हे दोघ जण. जरासन मगध देशाचा राजा, मथुरेचा राजा उग्रसेन राजा. हे दोघ जण बलवान होते, पण एकमेकांमध्ये द्वंद्व होतं. आपलं हे एक राज्य आहे, एक देश आहे. आपल्याला असं वाटतं की आपला विकास व्हावा, अजूनही एखादं राज्य आपल्याकडे गहाण यावं. आणि म्हणून पूर्वीचे राजा लोक सुद्धा आपल्या देशाची सीमा वाढवण्यासाठी युद्ध करत होते. अशा प्रकारे त्यांचं हे युद्ध एकमेकाला लागत होतं. भानगड अशी झाली, जरासंध राजा आणि उग्रसेन राजा एकमेकांमध्ये द्वंद्व करायचे, युद्ध करायचे. आणि मग जरासंध राजाला 2 मुली झाल्या, अवळ्या जावळ्या. उग्रसेन राजाला कंस हा मुलगा झाला, तो युवराज, सेनापती. त्यांचं युद्ध चालू आहे, युद्ध करत आहे. आणि म्हणून कोणीतरी प्रस्ताव मांडला की आपलं हे युद्धामध्ये हानी होत आहे. भांडण करून काही फायदा होत नाही मित्रांनो. एकमेकांमध्ये द्वेष करून काही फायदा होत नाही. प्रेम दूर होऊन जातं. तुम्ही जर मला 2 शब्द गोड बोलले, मी तुम्हाला 2 गोड बोललो की तुमचं मन भरून येतं. तुम्हाला हायच वाटतं, आपलंच वाटतं. पैसा असून सुद्धा जर आपल्याला सुख नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नाही मित्रांनो. एवढं मोठं राज्य आहे, पण राज्य असून सुद्धा युद्ध आहे, भांडणं आहे, मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे. पण हा आपल्यापासून मिटला पाहिजे म्हणून 2 राजांच्या मध्यभागी कोणीतरी मध्यस्थी केली. जरासंध राजाला 2 मुली झाल्या, अवळ्या जावळ्या. विचार केला की जरासंध राजाच्या 2 मुली जर कंस या युवराज उग्रसेनला दिल्या तर भांडण आपसात मिटून जाईल. म्हणून पूर्वीचे सुद्धा सोयीर पण याच कारणामुळे झालेले होते. गावामध्ये पण सोयीर पण होत होते. का होत होते माहितीये तुम्हाला? 2 पाटील असायचे, एकमेकात जमत नसायचं.
आणि मग जमून घेण्यासाठी सोयीत पण करायचं आणि मग जमून जायचं. जरासंध राजा खूप तामस हा प्रस्ताव मांडला आणि जरासंध राजाला निरोप पाठवला. जरासंध राजाच्या दोन्ही मुली उपवर झालेल्या होत्या. इकडे उग्रसेनला निरोप पाठवला. उग्रसेन राजाचा मुलगा कंस यांना प्रस्ताव पाठवला. ते म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. दोघांनी बैठक घेतली. खूप मोठं सैन्य होतं जरासंध राजाचं, खूप मोठं. उग्रसेन राजा सात्विक आणि निष्ठावान आणि नीतिवान होता. तसा जरासंध नव्हता मित्रांनो. म्हणून जरासंधला कसं मारलं हे तुम्हाला नंतर मी सांगेन. तो कोणाकडनं मरत सुद्धा नव्हता. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं भीमाला की याला मारायचं कसं. माणसाला ताकद असून फायदा नाही मित्रांनो, डोकं असणं महत्वाचं आहे. जरासंधाला भीम कित्येक वेळेस असा उभा फाडायचा, फेकून द्यायचा, उभा फाडून फेकून द्यायचा. इतकी ताकद त्या भीमात होती. पण भीमाकडनं जरासंध मरत नव्हता. कसा मरतो हे श्रीकृष्ण भगवंताला माहिती होतं. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं तेव्हा तो जरासंध भीमाकडनं मेला. त्या जरासंधाच्या दोन मुली उग्रसेन राजाचा मुलगा कंस यांना देण्यात येत आहे. न्योता पाठवला, कुंकू लागलं, खूप असं व्यवस्थित रित्या मंडप दिला. उग्रसेन राजाने सगळ्या सैन्याचे सगळ्यांचं स्वागत केलं. स्वागत करून करून उग्रसेन राजा थकून गेला. खूप सुंदर असा मंडप दिला, मोठं लग्न लावलं. कंसाचं लग्न दोन बहिणीसोबत, ज्या सख्या बहिणी होत्या जरासंधाच्या मुली, त्यांच्यासोबत झालं. कंसाला एक सपोर्ट भेटला जरासंध राजाचा. भांडण जे होतं, युद्ध जे होतं दोघांचं, ते मिटलं. आता सोयीरपणाचं नातं झालेलं आहे. आता संसार करायला लागलेला आहे. सेनापतीचं पद उग्रसेन राजेनं कंसाला दिलेलं आहे. आणि मग कंसाची बहीण देवकी, देवकी म्हणलं की देवाची आठवण होते मित्रांनो. देवकीचे कष्ट इतके आहेत ना की माणसाच्या डोळ्यात पाणी येऊन जातं. एखाद्या आईला देवकी सारखे कष्ट होऊन जातात मित्रांनो. एखाद्या आईचे लेकरं मरत जातात, जिवंत राहत नाही. देवकीचे मेले नाही मित्रांनो, मारल्या गेले. तिच्या देखता मारल्या गेल्या. त्या देवकीचं लग्न करण्याचा विचार केला. उग्रसेन राजानं न्योता पाठवला सूरसेन राजाला. सूरसेन राजाचा मुलगा वसुदेव, सत्यवादी, सुंदर देखणार, सुशिक्षित, सात्विक असा वसुदेव होता मित्रांनो. देवकी जणू काय देवकन्या होती, इतकी सुंदर होती, इतकी सात्विक होती. पण तिचा भाऊ क्रूर वृत्तीचा होता. तिचा भाऊ कंस होता. न्योता पाठवला. वसुदेव राजा आले. सर्व व्यवस्थित झालं. राजेशाही सारखं सर्व कुंकू वगैरे लागलं. लग्न ठरवण्यात आलं. देवकीचं लग्न वसुदेवासोबत. खूप मोठा मंडप दिला. चांगल्या प्रकारे लग्न लावलं मित्रांनो. लग्न लावत असताना 3 दिवसाची हळद असायची. आता फक्त आदल्या दिवशी हळद लागते. तेही लोकच एकमेकाला लावायला लागतात. त्याच्यात तो डीजे वाजायला लागतो. कोण कोणाला लावतं हे पण आपल्याला कळत नाही. 3 दिवसाची हळद असायची. प्रत्येकाच्या घरी गडांगण खायला जावं लागायचं.
आठवत असेल तुम्हाला पोटोळ्याचा भात आपण जर कोणाच्या शोकाने होऊन गेलो असेल, करवल्या होऊन गेलो असेल तर आपण खाल्ला असेल. तशा प्रकारे वसुदेव देवकीचं लग्न ठरलेलं आहे, हळद होत आहे. बस द्वारकेमध्ये गडांगण खाण्यासाठी वसुदेव देवकी फिरत आहे. 3 दिवसाची हळद लावण्यासाठी सर्व ज्या घरी बोलवल्या जाताना त्या घरी हळद त्या ठिकाणी अशी कालवून ठेवल्या जाते. नवरीला स्त्रिया लावतात आणि नवरदेवाला त्या घरचे लावतात. आणि मग असं लावत असताना एकमेकाच्या अंगावर पाणी सुद्धा टाकतात. असे हे लग्नाचे रीतिरिवाज होते मित्रांनो. सगळे विसरलो आपण. जेव्हापासून आपल्यामध्ये इंग्रज घुसले आणि इंग्रजाचा संस्कार आपल्या डोक्यात घुसला, आपले 9 नाती 9 वारी पैठणी सगळी गायब झाली मित्रांनो. दुसरीच कोणीतरी येऊन गेली. फक्त दिंडीमध्येच आता पैठणी नेसल्या जाते. आठवतंय तुम्हाला? हे सगळं विसरत चाललो आपण. आपली सुसंस्कृती विसरत चाललो आपण. अशा प्रकारे त्या ठिकाणी वसुदेव देवकी त्या द्वारकेमध्ये फिरत आहेत, मथुरेमध्ये फिरत आहेत. बस 1, 2, 3 दिवस झालेला आहे. सगळीकडे सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी घेऊन गेलेले आहे. त्यांचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, सगळ्यांनी आपल्या घरी बोलवलं. त्या ठिकाणी गडांगण खाऊ घातलं, शिदोरी दिली, सगळं व्यवस्थित केलं. लग्नाचा दिवस आलेला आहे. बस आता लग्न लागणार आहे. खूप मोठा मंडप आहे. जेवायला एक ना एक पदार्थ उग्रसेन राजाने केलेला आहे. सूरसेन राजाला सून म्हणून देवकी जाणार आहे. वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी आहे. त्या सूरसेनाला वसुदेव नावाचा हा मुलगा आहे. आता बस लग्नाची तयारी झालेली आहे. बस लग्न लागणार आहे. वसुदेव देवकीचं लग्न आहे. खूप सुंदर असा मंडप आहे. सर्व आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात झालेली आहे. नवरीच्या मागे नवरदेवाच्या मागे मामा उभा राहत असतात. अजूनही ती प्रथा आहे. मामा त्या दिवशी खूप छाती फुगून चालत असतो मित्रांनो. माझ्या भाषाचं लग्न आहे असं त्याला वाटत असत. मामा ओळखूया म्हणून 2 थापे त्याच्या पाठीवर देत असतात. अजूनही प्रथा आहे. हा मामा आहे या पोराचा. तशा प्रकारे त्या ठिकाणी वसुदेव देवकीचं लग्नाची तयारी झालेली यंत्र स्पष्ट पकडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी शुभमंगल सावधान वसुदेव देवकीचं लग्न लागलं मित्रांनो. उग्रसेन राजाच्या डोळ्यातनं पाणी खाली पडलं की माझी लेक कन्या दान म्हणून मी दान दिले आहे. वसुदेव राजाच्या जवळ जाऊन तो हात जोडून म्हणतो, माझी लेक मी तुम्हाला दान दिलेली आहे. काही चुकलं तर सांभाळून घ्या. खूप जीवापाड मी तिला प्रेम केलेलं आहे. अजून पोर पण तिचं गेलं नाही, पण मी तिचं लग्न करून दिलं. काही चुकलं तर सहन करा. वसुदेव राजा त्या ठिकाणी उग्रसेन राजाचे हात पकडतो. तुम्ही माझ्या पुढे हात जोडायची गरज नाहीये. तुमच्या मुलीला कष्ट कर्म जे काय होणार आहेत ना ते कर्मामध्ये बांधलेले ते होणार आहेत. पण माझ्याकडनं माझ्या स्वतःकडनं मानसिक वाचिक आणि शारीरिक त्रास मी देणार नाही. ही माझी ग्वाही मी घेणार आहे. जे प्रारब्धामध्ये आहे ते तुमच्या मुलीला भोगावं लागणार आहे. कर्म कोणाला चुकलेले आहे. कर्म का लेख मिटे ना रे भाई, तू लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घातले. वसुदेव देवकी पती पत्नी झाले.
सुंदर असा सोहळा संपन्न झाला. लग्न झाल्यानंतर गाठ बांधून प्रत्येक वडीलधाऱ्या माणसाकडे ते जात आहेत, पाया पडतात. नवरी आपल्या सर्व वडीलधाऱ्या माणसाकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेते, नवरदेवही घेते. अशी ही जोडी पाया पडत आहे, सर्वांचा आशीर्वाद घेत आहे. त्यावेळेस देवकी आपल्या लाडक्या भावाकडे कंसाकडे गेलेले आहे. कंस देवकीवर इतकं प्रेम करायचा, इतका लाड करायचा की देवकी त्याला असं वाटायचं जणू काही देव आहे. इतका प्रेम करायचा कंस त्या देवकीवर. त्याची ती बहीण होती, त्याची लाडाची होती. जेव्हा ती त्याच्याकडे पाया पडायला आली ना, तेव्हा त्याने हात पकडले. दीदी माझ्या पाया नकोस पडू, मी तुझा आहे. तू कधी बोलो, मी तुझ्यासाठी हजर आहे. गळ्यामध्ये गळा टाकला, रडायला लागली. दादा माझ्या पाठीमागे सदैव उभा राहशील ना तू? हो, तुझ्यासाठी मी माझ्यावर प्राण द्यायला तयार आहे. असा हा कंस. दीदी मी तुझ्यासोबत शोकाने होऊन येणार आहे, मी तुझा सारथी होणार आहे. मी सोबत येतो तुझ्या, तुला नेऊन घालतो. वसुदेव सुरसेन राजाच्या दरबारामध्ये मी स्वतः रथ चालवत तुला नेऊन घालणार आहे. सगळे साधू संत, सगळे राजपाट, सगळेजण वाट लावण्यासाठी, सार करण्यासाठी देवकी वसुदेवाला आलेले आहे. देवकीच्या डोळ्यातनं पाणी पडत आहे की आज मला मथुरा सोडून जावं लागणार आहे. सुरसेन राजाच्या घरी वसुदेवाची पत्नी म्हणून मला त्या ठिकाणी नांदावं लागणार आहे. पिताश्रीच्या डोळ्यातलं पाणी कमी होत नव्हतं. पिताश्रीच्या गळ्यामध्ये गळा टाकून देवकी रडत होती. बस निघत आहे, आता निघण्याची तयारी झालेली आहे. देवकी निघत आहे, वसुदेव निघत आहे. कंस यांनी आपला रथ काढलेला आहे, स्वतः सारथी झालेला आहे. कंस हा खूप मोठा राजा आहे मित्रांनो, पण तो आपल्या बहिणीसाठी स्वतः सारथी झाला. स्वतः घोड्याचं चाबूक घेऊन त्या ठिकाणी सारथी म्हणून बहिणीच्या पुढे त्या ठिकाणी बसलेला आहे. दीदी चला, मी तुम्हाला नेऊन सोडणार आहे. म्हणून आपणही आपल्या बहिणीसोबत सोकाने म्हणून जात असतो मित्रांनो. प्रत्येक जण सोकाने आणि करवली होत असतो. त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे रीतिरिवाज मानून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपल्याला परत आणावं लागतं आपल्या बहिणीला हळद पेटण्यासाठी. देवकीचं ते नशीबच नाही मित्रांनो, तिला हळद पेटायची सुद्धा वेळ नाही आली. बस रथामध्ये बसवले. कंस बाबाने हात दिला देवकीला, ये देवकी बस. वसुदेव राजावर बसलेला आहे, देवकीला बसवलेला आहे. सगळी मंडळी सार करण्यासाठी एकत्रित आलेली आहे. खूप ताटामाटामध्ये लग्न केलं उग्रसेन राजांना. सगळे लोक रडत होते. सगळ्यांना वेगवेगळ्या पदार्थामध्ये त्या ठिकाणी तृप्त केलेलं आहे, सगळ्यांना जेवण दिलेलं आहे. सगळी मंडळी वाट लावण्यासाठी एकत्रित जमलेली आहे मित्रांनो. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. आपली लेक जर गावातली बाहेर जाते ना, तर आपला दुश्मन सुद्धा बाहेर येऊन उभा राहतो. नवरी चाललेली आहे म्हणून तो सार करत असतो. त्या दुश्मनाच्या डोळ्यात त्याच्याही पाणी येऊन जात आहे की आपल्या गावातली लेक दुसऱ्या गावात नांदायला चाललेली आहे. कारण दुश्मन असला तरी तो अक्षता टाकायला येत असतो मित्रांनो. पण भावकीमध्ये नाव नाही टाकले की तो अक्षता टाकायला येत नाही मित्रांनो. आपल्याच घरात आपण भांडत असतो, हेच तर आपल्याला कळत नाही आपण कोणासोबत भांडलं पाहिजे.
हळद कुटायला नाही बोलवलं की आपण फुगून जात असतो. लाडू करायला नाही बोलवलं की आपण फुगून जातो. हे आपले ऋषी फुगे कधी जाणार नाही. ती बिचारी आपल्याला सोडून जाणार आहे, तिच्यासाठी आपलं रुसा आणि फुगं बाजूला ठेवायला पाहिजे. पण आपण ते बाजूला न ठेवून आपल्या मनामध्ये ठेवतो आणि आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. देवकीचा रथ निघाला. कंस मामा आपल्या रथावर बसलेला आहे, चाबूक काढलेला आहे. सगळेजण रथाच्या पुढे, सगळेजण त्या ठिकाणी वाट लावायला आलेले, सार करायला आलेले. संतांची रांग लागली. संत सुद्धा देवकी मातेला वाट लावायला आले होते. संतांनी सुद्धा आपल्या घरी यावं, आपल्या दुःखात यावं, हे आपण जोडलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे संतांना तोषवलं पाहिजे. म्हणून दुर्योधनाने संताला तोषवलं होतं. माहिती तुम्हाला? दुर्वास ऋषीला, 88 सहस्त्र ऋषीला तोषवलं होतं. माग दुर्वास ऋषी म्हणायचा, माग दुर्योधना तुला काय पाहिजे? तो म्हणायचा, तुमच्या कृपा प्रसादाने माझ्याकडे सगळं आहे, पण माझे जे भाऊ 5 पांडव वनवासाला गेलेत ना, त्यांना कधी अन्नदान घडत नाही. त्यांच्या घरी जाऊन एकदा जेवण करा. दुर्योधनाने सेवा केली, पण भावाचा काटा काढण्यासाठी केली. दुर्वास ऋषीला जर समजा पांडवांनी जेवण दिलं नसतं तर श्राप देऊन टाकला असता. भावाच्या मागे लागलेला हा दुर्योधन स्वतः तर मारणं होईना, पण दुर्वास ऋषीच्या शापाने मारून टाकू, या हिसाबाने सेवा केली मित्रांनो. शेवटी झालं काय? श्रीकृष्ण भगवंताचा मनोधर्म, शुभचिंतन त्या पांडवाच्या मागे होतं. काही झालं, काही नाही झालं. सगळे संत, सगळं गावकरी मंडळी एकत्रित जमवून त्या ठिकाणी संतांची रांग लागली. देवकी संतांना हात जोडते, आतापर्यंत मी तुमची सेवा केली, पण आता मला परक्या घरी जायचंय. तिथं माझ्या घरी कधी मध्ये येत जा तुम्ही. कारण आपल्या घरी संत कधी कधी येतात, आणि आपण जर कोणी दुसऱ्या घरी, अन्य घरी गेलो तर तिथं कदाचित येतीलही आणि नाही. म्हणून ते सांगत असतात, माझ्या माहेरचे संत आहेत, माझ्या माहेरी महानुभाव आहेत. अरे म्हणून ते आमच्याकडे आमचे गुरु येत असतात. तिला बरं वाटतं आपल्या घरी कोणी असे संत आले की. तशी देवकी हात जोडत आहे. सगळे संत त्या ठिकाणी देवकीला आशीर्वाद देत आहेत. सौभाग्यवती बाबा, सगळे आशीर्वाद देत आहेत. वसुदेव हात जोडत आहे. अशी परिस्थिती असल्यानंतर काय झालं माहिती आहे? एक संत शेवटचा काय बोलतो, तो खरंच बोलतो आणि खरंच सांगतो. तो आशीर्वाद तर देतो, पण वसुदेव राजाला सांगतो, कंसाला सांगतो, हे कंसा, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. कंस उभा राहिला, तलवार काढली हातातली. काय बोलतोस? स्वतःचा धर्म बाजूला ठेवला आणि संतांसोबत आर तुर बोलायला लागला. माझ्या बहिणीविषयी आप शब्द काढायचा नाही. माझी बहीण आजच चालली आहे आणि तिचा 8वा मुलगा मला मारणार आहे, हे आप शकून मला सांगू नकोस. इतकं प्रेम, इतकं प्रेम. संतांची वाणी कंसाला खोटी वाटली. कंसाचं प्रेमच तेवढं होतं मित्रांनो, खोटं वाटलं. ठीक आहे जा, पण मी जे सांगतो ते सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. हे संतांची वाणी त्या ठिकाणी ऐकली, पण कंसाने खरी नाही मानली. कंसाने आपला रथ पुढे नेला आणि देवकीला सांगितलं, घाबरून जाऊ नको देवकी, मी तुला काही करणार नाही. संतांची वाणी खरी होईलच असं नाहीये. आणि म्हणून देवकीचा रथ पुढे निघाला. गाव सुटत आहे. आता गाव सुटत आहे, आपली राजधानी सोडत आहे, रथ पुढे निघालेला आहे. आता कंस आपल्या त्या ठिकाणी द्वारकेतनं मथुरेतनं घेऊन चाललेला आहे.
अचानक विजांचा कडकडाट होतो. राजधानी संपल्यानंतर, गावाच्या मध्यभागी गेल्यानंतर विजांचा कडकडाट होतो. पाऊस गरजतो. पाऊस येण्याची शक्यता असं वाटायला लागतं. खूप मोठ्याने विजाचा कडकडाट होतो आणि त्या ठिकाणी घोडे, हत्ती सगळे थांबायला लागतात. वारं सुटतं आणि मग विजांचा मोठ्याने कडकडाट झाल्यानंतर रथ उभा राहिला, कंस उभा राहिला, हातामध्ये तलवार घेतली. कोण आहे? आज अचानक वारं कावदान कसं सुटलेलं आहे. माझ्या बहिणीला नेऊन घालत आहे मी. माझ्या रस्त्यामध्ये कोणी उभा यायचं नाही, आडवं यायचं नाही. जर कोणी आडवं येईल ना, मी त्याचे 2 तुकडे करून टाकेन. तलवार हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी कंस उभा. त्याच ठिकाणी विजांचा कडकडाट मोठ्याने होतो आणि आकाशवाणी होते. हे मूर्ख कंस, तू जिसे ले जा रहा है वसुदेव, देवकी का 8वां पुत्र तेरा वध करने वाला है, तुझे मारने वाला है. आकाशवाणी त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी कंस उभा राहतो आणि सांगतो, आकाशवाणी ही असत्य हसू शकते. त्यावेळेस आकाशवाणीनं 3 वेळेस सांगितलं, हे कंसा, तुला मारणारा जन्म घेणार आहे आणि तोही देवकीच्या उदरामध्येच घेणार आहे. 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. असं म्हटल्यानंतर कंसाने आपली तलवार मॅनामध्ये ठेवली. आकाशवाणी सत्य होऊ शकते पण कंसाचा विचार बदलला. प्रेम कसं माघार घेतं बघा. ते म्हणताना आमच्या संबंधाचा आमच्यात खूप जीव आहे. जेव्हा जीवावर बेसते ना, तेव्हा आपले संबंधी सुद्धा मागे सरकतात. मित्रांनो, आपली पत्नी, आपली मुलं, आपल्या मुली सगळे मागे सरकतात. कोरोनामध्ये कुठे सरकले तुम्हाला माहिती आहे? आपल्या पत्नीच्याही आपण जवळ गेलो नाही. मित्रांनो, जर ती कुठून आली ना, तर आपण तिला 14 दिवस क्वारंटाईन ठेवलं. कोण कोणाचं आहे? सिटीतनं जर ते आले किंवा तुम्ही आले तर सॅनिटायझरनं पहिलं फवारायचं आणि मग घरात घ्यायचं. तू आम्हाला मारशील. किती प्रेम आहे ना आपलं. ऐका प्रेम. त्या ठिकाणी कंसाचा विचार बदलला आणि त्या ठिकाणी कंस म्हणतो, देवकी, तुझा 8वा पुत्र मला मारणार आहे. तर मग तूच जर नाही राहिली, देवकीच जर नाही राहिली, मी तुझाच वध केला तर 8वा पुत्र जन्म घेणारच नाही. कंसाचा असा विचार बदलला. इतका प्रेम करणारा हा कंस आपल्या बहिणीवर, तो आपल्या जीवासाठी आपल्या बहिणीला मारायला लागला. वानरीचा दृष्टांत सांगितला आमच्या स्वामींनी. पाणी वाढत जातं, वानरी पाण्यामध्ये जाते. वानरीचं पिलू तिच्या गळ्यामध्ये असतं, छातीवर असतं. पाणी वाढत जातं. तिला असं वाटायला लागतं की आपण वाचलो पाहिजे, म्हणून पिलाच्या डोक्यावर बसते. पिल्याला खाली दाबून देते. शेवटी वानरीही मरती, पिलूही मरत. परंतु जेव्हा वानरीच्या जीवावर बेतली तेव्हा तिनं तिच्या जीवाचा जीव असणारा जो तिचा मुलगा म्हणा, तिचा बाळ म्हणा, त्याचा सुद्धा तिनं विचार केला नाही. तसंच मित्रांनो, आपलं जेव्हा आपल्या जीवावर बेतते ना, तेव्हा आपण कोणाचा विचार करत नाही, फक्त आपला करतो. हे कोरोनामध्ये आपण शिकून गेलो मित्रांनो. नसेल ना तर आताही बघा, कोणी कोणी वेगळं राहून जात. 2-4 मुलं असून, 2-4 सुना असून सुद्धा आपल्याला वेगळं राहावं लागतं. कमाल. आपल्याच घरामध्ये, आपल्याच घरातले आपल्याला तोडायला लागतात. होत ना असं? आपण त्यांच्यासाठी
तीळ तीळ तुटलो, शेतात काम केलं, रोजाने काम केलं, आपल्याला कपडे नाही घातले, पण शाळेला आपल्या मुलांना मुलींना कपडे घेतले. आज ते आपल्याला शेवटी कपडे घ्यायला काय आपल्याला बघायला तयार नसतात. ही प्रपंचाची गती आहे मित्रांनो. तलवार काढली आणि देवकीकडे धावून आला. धावून आल्यानंतर वसुदेव राजा पुढे आला. कंसा, हे करणं उचित नाहीये, तिला मारणं उचित नाहीये, ती अबला स्त्री आहे. स्त्रीला मारणं, एका योद्ध्याने एका स्त्रीला मारणं हे चांगलं नाहीये. हे तू वाईट करत आहे. अरे तिचं लग्न आत्ताच झालं, तू अजून तिला घरी नेऊन सोडलंय नाही, तर तिच्या तू मागे लागलास, तिला मारायचा विचार करतो. तो म्हणतो माझ्या जीवावर बेतलेला तिचा 8वा मुलगा आहे. जर ती जिवंत राहिली तर तिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. मग हिला नाही ठेवल्यानंतर मला कोण मारणार आहे? त्यावेळेस वसुदेव हा ज्ञानी असतो, तो त्या ठिकाणी ज्ञानाचा पाठ पडायला लागतो. अरे प्रारब्ध जे आहे ना, जो मरणार आहे त्यावेळेस तो मरणारच आहे सांगायला लागतो. तो असत्यवादी आहे, तो सत्य बोलत असतो. वसुदेव आहे ना मित्रांनो, तो सत्यवादी आहे. त्याच्या इतका सत्य कोणी बोलत नाही. धावून गेला, मारायला गेला. मारायला गेल्यानंतर पकडलं वसुदेव राजाने. मारायचं नाही, ती माझी धर्मपत्नी आहे, तिचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे, मी मारू देणार नाही तुला. पण कंस हा बलवान होता, शक्तिशाली होता. कंसाने कशी माघार घ्यावी हे वसुदेव राजाने त्या ठिकाणी ज्ञानाने त्या ठिकाणी ओळखलेलं आहे. कंसा, हे बघ, तुला देवकीचा 8वा पुत्र मारणार आहे ना, देवकी नाही मारणार ना तुला. एड्या, ही तुझी बहीण आहे रे. इतक्या मोठ्या थाटात लग्न केलंस तू, स्वतः सोकाण्या होऊन आलास, सारथी झाला तिचा, तिच्यासाठी गळ्यामध्ये गळा टाकून तू रडत आहे आणि आता तिला तू मारत आहे. भावनिक्षण त्या ठिकाणी त्याने निर्माण केला वसुदेव राजा. हा म्हणे खरं आहे, तिचा 8वा मुलगा मला मारणार आहे, परंतु हिचा 8वा मुलगा मी तुला दिला तर. हा म्हणे खरं आहे, हिला मारायचं काही गरज नाही, कारण ही मला मारणारच नाही ना. हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे, हिच्याशी माझं काय वैर आहे? 8वा मुलासोबत माझं वैर आहे. वसुदेव राजाने समजावून सांगितलं, आपली तलवार म्यानमध्ये टाकून दिली. कंस म्हणतो, तू हे सर्व करशील हे कशावरून? मी वचन देतो तुला की 8वा मुलगा तुझ्या हातात आणून देईन. सगळा जन समुदाय मला असत्य मानत नाही, सत्यवादी मानतो. मी सत्यवादी आहे, मी खोटं बोलत नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्यावर कर्तव्य, माझ्यावर वचन मी पूर्ण करणार आहे. अजून माझं असं एकही वचन नाही की ते करतो म्हणल्यानंतर मी केलं नाही. कंसाला विश्वास बसला वसुदेव राजावरती. खरं आहे, वसुदेव राजा आपला स्वतःचा पोटचा मुलगा, देवकीचा मुलगा 8वा आपल्या हातात आणून देणार आहे. वचन दिलं. वचन दिल्यानंतर ठीक आहे म्हणे, 8वा मुलगा मी मारणार आहे म्हणे. हा, आणि मग 8वा मुलगा मारण्यासाठी तो सुसज्ज झालेला आहे. त्याला कारागृहामध्ये ठेवण्यात आलं वसुदेव देवकीला. पण नजर कैद होते, अजून त्यांना बेड्या घातल्या नाही मित्रांनो. पण कळलावे खूप असतात, आणि ते कोण असतात तुम्हालाही माहिती आहे. कोणाचा संसार किंवा कोणाचं काही चांगलं व्हायला लागलं ना, तर काडी टाकणारे कोणी ना कोणी असणारच. म्हणून कळलावे तिथं पोहोचले. म्हणजे तू 8वा मुलगा मारणार आहे, खरं आहे, आणि वसुदेव राजा 8वा मुलगा तुझ्याजवळ आणून देणार आहे हे पण खरं आहे. पण 8वा मुलगा येते का नाही? लाईट येते ना?